विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याने सगळ्यात चर्चेत असलेला नाशिक नंतरचा मतदारसंघ तो म्हणजे सांगली साताराचा, जिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं कुठेतरी बचपा राष्ट्रवादी शिवसेना काढू शकते का, काय होऊ शकतं, आणि जे उमेदवार दिले होते त्यांची संपत्ती देखील चर्चेत आली होती. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागलं होतं आणि अखेर महायुतीनं इथं आपला झेंडा रोवलाय. महायुतीचे आमदार जिल्हाध्यक्ष राहिलेले, विधानसभा निवडणूक लढवलेले धैर्यशील कदम हे इथून निवडून आलेत. तर राष्ट्रवादी गटाकडून महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले अभयसिंह जगताप यांचा पराभव झालाय. या निवडणुकीच्या आकडेवारीबद्दल सांगायचं झालं तर 12 मतदान केंद्रावर निवडणूक पार पडली. 894 मतदान इथं होतं, त्यातले 9 मतदान जे होते ते अवैध ठरले आणि 500 पेक्षा जास्त मतं घेत धैर्यशील कदम हे निवडून आलेत. तर अभयसिंह जगताप यांना 292 ते जवळपास मतं मिळालेली आहेत. त्यामुळे इथं स्पष्ट दिसून येतंय की नगरसेवकांनी किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं देखील इथं युतीलाच साथ दिली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं युतीची 70 मतं फुटलेली आहेत. युतीचा उमेदवार जरी निवडून आला असला तरी. त्यामुळे ही फुटलेली मतं नेमकी कुणाची महाविकास आघाडीला मिळालीत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या ज्या संपत्तीचा किंवा ज्या निकालाची चर्चा होती त्यामध्ये धैर्यशील कदम हे सांगली साताऱ्यातून निवडून आल्यामुळं पुन्हा एकदा साताऱ्यात भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालंय.